नमस्कार मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेटच्या या पुढील व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या जॉब अपडेटमध्ये आपण बघतोय गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अँड पब्लिक ग्रीव्हरन्स अँड पेन्शन या डिपार्टमेंटमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि SSC थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू या जागा भरल्या जाणार आहेत. तर याबद्दलची डिटेल माहिती आपण बघणार आहोत. तरी आमच्या एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला याचं नोटिफिकेशन येईल. चला तर मग सुरू करूयात. सो SSC थ्रू इथे मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार या पदाची ॲड आलेली आहे. तर महत्त्वाचे डेट्स आपण इथे बघूयात. सो ऑनलाईन सबमिशनसाठीची डेट आहे तर ती आहे 30 जूनपासून फॉर्म फिलिंग स्टार्ट होऊन 21/7 म्हणजे 21 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात. लास्ट डेट 21 जुलै आहे इथे ॲडमध्ये दिल्याप्रमाणे. लास्ट डेट आणि टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन फीज पेमेंट 22 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकतात फीचे. ऑफलाईन चलन तुम्हाला 23 तारखेपर्यंत तुम्ही जनरेट करू शकतात. लास्ट डेट फॉर पेमेंट थ्रू चलन ड्युरिंग वर्किंग हवर्स बँकेत थ्रू जर तुम्ही पेमेंट चलन थ्रू करत असाल तर तुम्हाला 24 तारीख ही लास्ट डेट आहे. विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस. सो 26 ते 28 तारखेमध्ये जर तुमचा फॉर्म फिलअप करताना काही मिस्टेक्स झाल्या असतील तर ते तुम्ही दुरुस्त करू शकतात. शेड्यूल ऑफ अ कम्प्युटर बेस्ड CBT जी आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन ती सप्टेंबर 2023मध्ये टेंटेटिव्ह पद्धतीने घेण्यात येईल आणि फायनल डेट हे तुम्हाला 10 ते 15 दिवसा अगोदर कळविण्यात येते. सो द स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ ज्याचं पे लेवल 1 आहे अँड मॅट्रिक 7 पे आहे. तर ग्रुप Cची ही नॉन गॅजेटेड पोझिशन आहे. तर यासाठी ही भरतीची ॲड इथे आलेली आहे. सो व्हॅकन्सीजबद्दल आपण जाणून घेऊयात. तो व्हॅकन्सीज टेंटेटिव्ह व्हॅकन्सीज ज्या आहेत तर त्या MTS मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी टोटल व्हॅकन्सीज ॲप्रॉक्स 1198 म्हणजे जवळपास 1200 व्हॅकन्सीज आहेत आणि हवालदार इन CBIN अँड CBN यांच्या जवळपास 360 व्हॅकन्सीज आहेत. सो टोटल इथे 1600+ व्हॅकन्सीजची ॲड ही आलेली आहे आणि या ॲडबद्दलची अधिक माहिती तुम्हाला ssc.nic.in कॅन्डिडेट्स कॉर्नर टेंटेटिव्ह व्हॅकन्सीज या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला याच्या डिटेल्स आणि याची PDF सुद्धा तुम्हाला इथनं डाउनलोड करता येणार आहे. सो रिझर्वेशनची इथे टॅब आहे. मल्टीटास्किंगसाठी जे ब्लाइंड डिसॅबिलिटी असतील त्याचं रिझर्वेशन जे आहे ते तुम्ही इथे बघू शकाल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. एज लिमिटचा क्रायटेरिया आपण इथे बघूयात. सो एज लिमिट जे असणार आहे तर ते 18 ते 25 वर्ष कॅन्डिडेट्स बॉर्न बिफोर 98 आणि 2005च्या अगोदर आणि 98च्या नंतर जन्म झालेले ॲप्लिकेबल याला असतील फॉर MTS अँड हवालदार इन CBN. MTS आणि हवालदार दोन्ही पदांसाठी 18 ते 25 वर्षाचं एज लिमिट आहे. त्याचबरोबर 18 ते 27 वर्षाचं एज लिमिट हे आहे हवालदार इन CBIC. सो डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अँड फ्यू पोस्ट ऑफ MTS. सो काही पदं आहेत की ज्यांना 18 ते 27चं एज लिमिट आहे आणि काही पदं जी आहेत त्यांना 18 ते 25 वर्षाचं एज लिमिट आहे. सो या एज क्रायटेरियामध्ये जे कॅन्डिडेट्स बसत असतील त्यांनी कृपया इथे त्या पद्धतीने ते अप्लाय करू शकतात. सो रिझर्वेशन कास्ट वाईज जे आहे तर ते SC ST यांच्यासाठी 5 वर्ष असणार आहे. OBCसाठी 3 वर्ष असणार आहे. PWD 10 वर्ष, PWD OBCसाठी 13 वर्ष, PWD SC STसाठी 15 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी सर्व्हिस प्लस 3 वर्ष असणार आहे. डिफेन्स पर्सनलसाठी 3 वर्ष, डिफेन्स पर्सनल डिसेबल यांच्यासाठी 8 वर्ष आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईज जर असतील तर त्यांच्यासाठी 40 वर्षाचं इथे एज लिमिट असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉई हू रिडम नॉट लेस दॅन 3 इयर्स त्यांच्यासाठी 45 वर्ष. विडो डायव्होर्स वुमेन जर असतील तर त्यांच्यासाठी 35 वर्ष. विडो डायव्होर्स वुमेन जे SC STचे असतील तर त्यांच्यासाठी 40 वर्ष. सो असं एज रिलॅक्सेशनसुद्धा इथे आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघणार आहोत. ॲडचे डिटेल्स जी लिंक असणार आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली जाईल किंवा तुम्ही ssc.nic.in या वेबसाईटवरनं तुम्ही फॉर्म फिलअप करण्याची लिंकसुद्धा आणि PDFच्या ॲडची लिंकसुद्धा तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाणार आहे. सो इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊयात. द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन. सो मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन ऑर इक्विवलंट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड बोर्ड ॲज ऑन बिफोर कट ऑफ डेट.
सो मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन 10वी पास तुम्ही असणं गरजेचं आहे. ॲज पर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नोटिफिकेशन डेटेड पब्लिश इन गॅझेट इंडिया ऑल द डिग्रीज डिप्लोमा सर्टिफिकेट अवॉर्डेड थ्रू ओपन and distance learning mode of education by the universities established by the Act Parliament 3 of National declared under the Act of Parliament standard of they will not be accepted for the purpose of educational qualification. सो डिस्टन्स लर्निंगमध्ये ज्यांचं झालेलं असेल तर ते इथे ॲप्लिकेबल नसणार आहेत. याचं थोडक्यात आपण रीड केलं आहे. 10वी पास हा एज्युकेशन क्रायटेरिया असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी कंडक्टेड बाय द युजर डिपार्टमेंट्स. सो ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला तुमची पोस्ट दिली जाईल ते डिपार्टमेंट तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करेल. द कॅन्डिडेट्स हू आर able to prove by documentary evidence that the result of the qualifying examination was declared on before the cutoff date and he has been declared pass. सो एक्झामिनेशनमध्ये पास झाल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस इथे होईल. कॅन्डिडेट्स पोजेसिंग इक्विव्हॅलंट एज्युकेशनल क्वालिफिकेशन शॅल अल्सो प्रोड्यूस रिलिव्हंट इक्विव्हॅलन्स सर्टिफिकेट. सो मॅट्रिक्युलेशन तुमच्याकडे नसेल तर त्याला अप्रुव्हल इक्विव्हॅलंट जे सर्टिफिकेट असेल ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. हाऊ टू अप्लाय, तर अगोदर आपण बोलल्याप्रमाणे तुम्हाला https://ssc.nic.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ॲडबद्दलचे टॅब्स तिथे दिसतील आणि त्या टॅब्समध्ये तुम्ही PDF-सुद्धा डाउनलोड करू शकतात आणि ऑनलाईन अप्लाय करण्या प्रोसेसमध्ये तुम्ही सुद्धा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल्समध्ये भरल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकतात. सो ॲप्लिकेशन फीज हा महत्त्वाचा टॉपिक इथे आहे की ॲप्लिकेशन फीज यासाठी काय आहे. सो फीज पेएबल ₹100 तुम्हाला या ॲडसाठी फीज पेड करावी लागणार आहे. वुमन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट SC आणि ST मध्ये पर्सन विथ डिसॅबिलिटी अँड एक्झामिनेशन एलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्झम्प्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फी. सो SC ST आणि डिसॅबिलिटीच्या जे कॅन्डिडेट्स आहेत आणि वुमेन्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फीज नाही आहे. ओपन कॅटेगरी आणि मेल जे कॅन्डिडेट असतील ओपन कॅटेगरीचे तर त्यांना ₹100 फक्त या एक्झामिनेशनची फीज असणार आहे. ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, मास्टर कार्ड थ्रू तुम्ही किंवा UPI थ्रू तुम्ही पेड करू शकतात. ऑनलाईन पेमेंटची डेटचा अगोदर तुम्हाला ते पेमेंट करावं लागेल. सो अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फीजसुद्धा पेड करू शकतात. सो एक्झामिनेशन सेंटर्स जे आहेत तर प्रत्येक स्टेटच्या महत्त्वाच्या सिटीजमध्ये इथे एक्झाम ही कंडक्ट केली जाणार आहे आणि तिथे रिजनल वेबसाईटसुद्धा त्यासाठी दिलेली आहे. नॉर्थ रिजनमध्ये महाराष्ट्र आपला साऊथ रिजनमध्ये येतो, साऊथ ईस्ट. सो महाराष्ट्र वेस्टर्न रिजन WR रिजनमध्ये येतो, वेस्टर्न. दादर अँड नगर हवेली, दमन अँड दीव, गोवा, गुजरात अँड महाराष्ट्र. सो यासाठीची वेबसाईट आहे www.sscwr.net. या वेबसाईटवर आपण इथे बघू शकतो. आणि जे सेंटर्स असणार आहेत तर ते सेंटर्स आहे पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, मेहसाणा, राजकोट, वडोदरा, सुरत, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, आणंद अँड नाशिक. सो या ठिकाणी जाऊन तुम्ही एक्झामचं सेंटर चूज करू शकतात महाराष्ट्रासाठी आणि तिथे एक्झाम देऊ शकतात. सो स्कीम ऑफ एक्झामिनेशन जी असणार आहे ती आहे द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ अ कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे. त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल ओनली फॉर द पोस्ट ऑफ हवलदार. हवलदारसाठी ज्यांनी अप्लाय केलं आहे त्यांच्यासाठी फिजिकल टेस्टसुद्धा इथे कंडक्ट केली जाणार आहे. बाकी जे कॅन्डिडेट आहेत MTS त्यांच्यासाठी फक्त कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन हिंदी, इंग्लिश अँड इन 13 रिजनल लँग्वेज. सो हिंदी, इंग्लिश आणि 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये ही कंडक्ट केली जाईल. द शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन इंडिकेट्स इन द नोटीस इन टेंटेटिव्ह एनी चेंजेस इन शेड्यूल. सो एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन वेबसाईटवर आपल्याला येईलच. देअर विल बी नो प्रोव्हिजन फॉर इव्हॅल्युएशन. सो जो रिझल्ट लागेल तो फायनल असेल, तुम्ही कुठल्याही पद्धतीचं चॅलेंज त्याला करू शकत नाही रिव्हॅल्युएशनसाठी. इन केस एनी डिफरन्स, डिस्क्रिपन्सी, डिस्प्यूट इन क्वेश्चन्स बिटवीन इंग्लिश अँड ऑप्टेड. इंग्लिश आणि हिंदीमध्ये जर ट्रान्सलेट करताना काही प्रॉब्लेम असतील क्वेश्चनमध्ये तर इंग्लिश लँग्वेजमधला क्वेश्चन्स हा योग्य मानला जाईल. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे. सेशन पहिलं होईल, त्यात असणार आहे न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड मॅक्झिमम मार्क्स. सो 20 क्वेश्चन्स असतील 60 मार्क्ससाठी. एका क्वेश्चनला 3 मार्क्स असतील. 45 मिनिट तुम्हाला इथे दिले जातील. 45 मिनिट्स फॉर कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर स्क्राईब ॲट पॅरा 8. 60 मिनिट्स त्यांना असतील आणि जनरल विद्यार्थ्यांना 45 मिनिट्स इथे दिले जातील. दुसरा पार्ट असणार आहे रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. तिथेही 20 क्वेश्चन 60 मार्काला. सेशन 2 असणार आहे, त्यात तुमचा जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन असतील 75 मार्काला. इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन असेल 25 क्वेश्चन 75 मार्काला. यालाही तुम्हाला 45 मिनिटाचा टाईम इथे दिला जाणार आहे. सो पहिल्या केसमध्ये आपण बघितलं सेशन 1मध्ये तर 40 क्वेश्चन्स
45 मिनिटमध्ये सॉल्व करायचे आहेत आणि दुसऱ्या केसमध्ये आपल्याला 50 क्वेश्चन्स 45 मिनिटमध्ये सॉल्व करायचे आहेत. सो या पद्धतीने आपण त्यासाठी प्रिपेअर करू शकतो. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन 2 सेशन्स. आपण बघितल्याप्रमाणे सेशन 1 अँड सेशन 2. द कॅन्डिडेट विल गेट 45 मिनिट्स टू कंप्लीट द सेशन 1. ऑन कंप्लीशन ऑफ अ 45 मिनिट सेशन 1 विल गेट ॲटोमॅटिकली क्लोज. त्यानंतर इमिजिएटली सेशन 2 तुमचा स्टार्ट होईल पुढचा 45 मिनिट्ससाठी. अशा पद्धतीने हे केलं असेल. इंडिकेटिव्ह सिलेबस फॉर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचा डिटेल सिलेबस इथे दिला गेलेला आहे. न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला LCM, होल नंबर्स, HCF, सो या पद्धतीचा सिलेबस असणार आहे. रिझनिंगमध्ये तुम्हाला इथे सिलेबस दिलेला आहे. न्यूमेरिक सिरीज असेल, कोडिंग असेल, डिकोडिंग असेल, ॲनालॉग असेल. जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, आर्ट, कल्चर, सिविक, इकॉनॉमिक्स या पद्धतीवर क्वेश्चन विचारले जातील. इंग्लिश लँग्वेजमध्ये व्होकॅब्युलरी, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनॉनिम्स, अँटोनिम्स हे असणार आहे. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट जी हवालदार या पोझिशनसाठी होणार आहे त्याचा क्रायटेरिया आपण इथे बघून घेऊयात. फॉलोइंग आर द पेड PST स्टँडर्ड्स फॉर द पोस्ट ऑफ हवालदार इन CBIC अँड CBN. तर या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये हवालदारच्या पोझिशनसाठी फिजिकल टेस्ट होईल. त्यात वॉकिंगची तुमची टेस्ट होणार आहे 1600 मीटर इन 15 मिनिट्स. सो 15 मिनटामध्ये 1600 मीटर तुम्हाला चालायचं आहे. ॲप्रॉक्स 1.5 किलोमीटर तुम्हाला चालायचं आहे आणि 1 किलोमीटर 20 मिनटामध्ये महिलांसाठी चालायचं आहे. 1600 मीटर हे पुरुषांसाठी आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर महिलांसाठी चालायचं आहे. ह्युमन कॅन्डिडेट हू ॲज अ रिझल्ट ऑफ अ टेस्ट इज फाउंड टू बी प्रेग्नंट ऑफ 12 वीक्स स्टँडिंग ऑर ओव्हर shall be declared temporarily unfit and her candidature will be held in abeyance until the confinement is over. Vacancy against temporary unfit candidates will be kept unfilled in the final results. सो इथे एक चांगली गोष्ट आहे की जर एक्झाम प्रेग्नंट वुमनने जर एक्झाम क्रॅक केली तर ते त्यांची जोपर्यंत प्रेग्नन्सीची प्रोसेस होत नाही तोपर्यंत ती टेम्पररीली अनफिट कॅन्डिडेट्सची ती पोझिशन त्या पद्धतीने अनफिल्ड केली जाईल. ती तशीच त्यांच्यासाठी ठेवली जाईल. ज्यावेळेस ते पूर्ण प्रोसेस प्रेग्नन्सीच्या प्रोसेसमधनं रिकवर होतात त्यानंतर त्यांची फिजिकल टेस्ट घेऊन ती त्यांना दिली जाईल. सो फिजिकलचा इथे क्रायटेरिया हाईट आणि चेस्टचा सुद्धा आहे. तर मेलसाठी 157 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे आणि चेस्ट ही 81 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढणं गरजेचं आहे. महिलांसाठी 152 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे आणि वेट त्यांचं 48 kgचा ॲप्रॉक्स असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने फिजिकल टेस्टचे ग्राउंड आणि हाईट आणि वेट आपण इथे बघितलं. सो ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या अपडेट्स आपण ह्या ॲडमध्ये बघितल्यात. यानंतर पुढे डॉक्युमेंटेशन आहे. प्रोसेस सिलेक्ट झाल्यानंतर कुठल्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागतील याच्या डिटेल्स इथे दिलेले आहेत. त्या आपण पुढच्या सिलेक्शनच्या प्रोसेसनंतर ही PDF पुन्हा एकदा रीड करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकतात. सो अशाच पद्धतीचे अपडेटेड व्हिडिओ आणि नवनवीन ॲडसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट घेता येईल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.